हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 थोडासा रिवर्ब वाढवा थोडा मॉनिटर हॅलो थोडा शार्प पॉडकास्ट करा तरी पण चालेल हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक चेक हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो म्हणजे अगदी प्रत्येक शब्द आणि शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत येत नसेल तर निश्चित सांगा कारण कार्यक्रम आपला आहे दोन्ही बुवा तुमचे आहेत आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी चिमन बुवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे माझ्या लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं करायची सुरुवात गणपती बाप्पा फुले शहारती हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती गुज आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा त्यात वाटे मोगरा वाटेवरी मोगरा त्याच वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा आणि म्हणून हे माय बाबा ही विनवणी हा पामर तुझ्या नावाचे ठेवते म्हणायचं आहे काय लक्षात तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी हो तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी दान हे असे तुला मी मागता घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा हो घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा
करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा समान बिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राण्यावाग हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोटीसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटीसी नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सविनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकादेवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो ज्यांच्या शोधीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार ज्यांचे ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहेत. आज मला ढोलकीला साथ करतात विशालदादा सुतार बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर आज माझे कीबोर्ड प्ले पंकजदादा काकाळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काकाळे शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी दुपट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवळकर ओंकार लांजेकर त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे रतेश बाई संकेत बाने प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळ देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे ते माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा झंकाटलाही तापला होता माझे बंधू सुशांतदादा गराटे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत परंतु एक नवीन आगळावेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुलकर्णीकर माऊली त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पाड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम गांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होतात राजा ह्याचा आवाज अडवस लय बराबर म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा आज काय धूर जास्त काढायचो जोर उडवायचं 21 तारखेला आता कसाला बरा वाटायचा म्हणून आणि म्हणून या ठिकाणी
माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भवन राजापूर जे तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे सर्वांनी शाहीर माझे बंधू गोड गाण्याचे गायक सबंध भक्तांचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी झिमण बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं ना. आज पण झोंबा तुमच्याने मला जोरातच होणार आहे पण झोंबा ठेवतो फक्त प्रेमानं एकामेकाच्या उराव बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाच्या सहकारी शांततेचा आश्रय द्यायला अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला निवार अभिवादन करून पथविक्रीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर वावली साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणायचं आहे काय रसिक राजा, अरे आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता, पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज ही नाव पहिल्या तिला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागल्याने. म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वाणा पण एक सांगण्याय बोवा हायगाय करायची नाही. स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला विनित्यमायेचा झरा, तुझा हेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बापा स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय शाहीर, कानात पचवतो बाहेर काढा आणि घ्या खरडवून अगदी हवा तसा म्हणून म्हणतो
माझा देह वाहिला रसिका आणि तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला हृदयात जागा माया बापा परी 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 जरी असलो कुठे तरी धनी राहिला जरी असलो कुठे तरी तू धनी राहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तुझे रूप ईश्वरी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी 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 राजशाने हातोर तुझा महिमा गाईला राजशाने हातोर तुझा महिमा गाईला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला बोल श्री गणपती गजानन रामदेवी बजरंग भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय असो असो असो
छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. स्तवन झालेला आहे रात्र थोडी आणि सोंग फार. हा मुंबई रंगमंचावर तिथली भानगडच आहे. गावाला आपला बरा स्तवन अगदी सकाळी कोंबडा आरवू तरी आपली बुवा बारी. तर हिथं जणला सारखा लक्ष घड्याळाकडे वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल हो आयोजक. हा 5 मिनिटं तुम्ही जास्त घेते हो माझ्यातली ना. उद्या म्हणू नका ना भावकीत त्यांना नको उगाच उद्या. म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे. विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो सुख करता दुःख हरता ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो आज अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे तब्बल 50 वर्षानंतर संबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती चालतो. ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली डिजिटल इंडिया करण्याच्या नादामध्ये माणसाला निसर्गाचा ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवते माणसाची. खाजव घामाला किती खाजवतेस तेवढा कान अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा खायची सवय नाही बुवा. पण विषय काय तुम्ही तुरीवाला बोलतो दुसऱ्या बारी. तो आम्हाला शक्तिवादांना कधी बोलायला भेटतो जेव्हा कधी आपली बारी लागत तेव्हा. बुवा म्हणाला होतं काय तर लिहून हे म्हणतात मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा मला पण आज बघायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिळव तुम्ही आलो शाप वाकत काय लावा ताकद बुवा आले तो आकाशा. म्हणून बुवाला सांगते बुवा प्रेम आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखावणार नाही. कारण मला माहितीये सद्वंद या शक्ती तुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कलम सगळेच आहेत. काय मी असं सुशांत बुवा म्हणते मला असं काय म्हणतो. पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झिमन बुवा. लय भारी माणूस चिमटा कुठं पण काढा राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गण दिले विकास शेठ लांबोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत 4थी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे. आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगाव वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या चरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता आणि तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवांचे दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? बापा, अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो, आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा धत्तबीचा आणि भोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय, तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्नहर्त्या, अरे चळीस तळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजान लेकराचं काय सांगणं आहे? आज माझ्या कोकणाचा बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बापा, अरे असा काहीतरी कोपकर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा, अरे देखून तुझं तुला काय सांगतोय म्हणायचं आहे, लक्षात समज. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या माया. बाबा, आणि हे देखील तुला काय मागू मागताय की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. तुझ्या पाया, मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. काय आहे? ही धरणी माता सोडली पडले, व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, तरी माझ्या पावसाची निघून गेली. म्हणून बाप्पा, अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा हा सुकावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडल. पण त्या वरून राजाला माझं खाली मला म्हणून म्हणायचंय, सूर्य देवानी ही मोठी कमालच केली, फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली, फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली, फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. रोहिणी मृग नक्षत्राची संकुली गेली, कधी
नाही शेतकऱ्याची दया तुला आली, तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली, तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया, शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला घालून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया. नाही तरी शेतकऱ्यावर येईल उपस्वारी, नाही तरी शेतकऱ्यावर येईल उपस्वारी, नाही तरी शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी, भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी, भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी, साध खाली तेरणाला तुझी आजी माया, साध खाली तेरणाला तुझी आजी माया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला घालून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला घालून द्यावो तुम्ही गणराया. मागणे माझे देवा आज तुझ्या पाया, मागणे माझे देवा आज तुझ्या पाया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला घालून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला घालून द्यावो तुम्ही गणराया, त्या वरुणाला घालून द्यावो तुम्ही गणराया. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे अक्षय दादा आगरे, माझे बंधू युट्यूबर्स आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे की झाली राधा बाबरी, परवाची मित्रांनो गवळ लाबोरी महोत्सवात गेली होती. आता विषय कसा बघा, 8:57 झाली आहे, काटा काय मात्र खाली उतरायचा आवाज घेत नाही. तरी पण मित्र प्रयत्न करूया फरमाईश दादांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश दैत तिवरे राजापूर, दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं भारत पारितोषिक दिलं आहे. फरमाईश आलेलं आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले, शाहिनी मानाचा मुजरा करतो दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू चंद्रकांत श्रीपद भोवर राजापूर आणि आशिष बेंद्रे, दादांच्या माध्यमातून गुगल पे 501 रुपयाचं भारत पारितोषिक दिलं आहे. फरमाईश आलेली आहे बेटी झाली राधा तुझ्यासाठी. आता जल्ला वनवा झालाय सगळा, कारण वेळ पण अगदी पुढं होत चाललाय, जात चाललाय ना. आपण आता दुसऱ्या बारीत निश्चित घेतो, जरा जसा असा वेळ घे तसा तसा घेतो, पण थोडासा गोवाला पण द्यायला हवाय ना मित्रांनो. तुम्ही काय गारटलो काय हो, झोपल्या काय झोपलं बाहेर पाऊस पण नाही, तरी पण तुम्ही आपलं गपच आहोत. पण विषय काय मित्रांनो माहितीये, काही लोकांना असं वाटतं की चला लोका वरडली की म्हणजे आमची बारी बाई, पण जो मित्रांनो डोंबऱ्याचा खेळ आहे ना तो त्याच्या पोटासाठी त्याचा खेळ करतो. पण काही लोक असे आहेत ना, हे बुवा 100 रुपये घ्या, गोवाला वाटलं त्याची लोक मजा घेत असतात मित्रांनो. त्यांना माहिती नाही कोणाला, त्यांना वाटतं आमची मजा नाही, लोक तुमची धिंगड उडवतायत. घेतो तुम्हाला दाम बाजारा बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे. आणि मित्रांनो 5 तारखेला 5 जुलैला दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी सन्माननीय तुरेबाजी शाहीर युवा शाहीर भावेशजी बोले यांच्या आणि माझा मित्रांनो या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे. तर दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे की लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरवाडी, शाहीर भावेश बोले आणि कीबोर्ड मास्टर दीपक कदम यांच्याकडून शाहिरांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं भारतात पारितोषिक दिलं आहे. तसेच शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर भावेश बोले हा कार्यक्रम दिनांक 5 जुलै मास्टर दिनानाथ
नाट्यगृह गिरेपार या ठिकाणी होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत शेडेकर, ऋतिक सोरे, राजापूर, आई तुझ्या किरपेनं, हा आमच्या कळसावली गावचे पोर आहे, त्यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे 200 रुपयाचं बारदार पारितोषिक. तर काय झालं फरमाईश घेऊन मला सगळा प्रश्न पडलाय थोडा मोठा. आणि म्हणून मित्रांनो बघतो आधी पहिला आहे ना, आज मित्रांनो विषय झालेला आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीराणा हे 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बऱ्याच झाल्या आहेत. आणि मे महिना पण जशा काय गणपतीलाच बाऱ्या, अशा पण दोघांच्या मे महिन्यात बाऱ्या झाल्या. अगदी खराच आहे की आता बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोलला होता परवा राजापुरात, म्हणतात आम्ही दांडीवाले. बुवा बोललो होता राजापुरात, म्हणतात आम्ही दांडीवाले. त्यांना मी काय बोललो बुवा, मी भले बाजू आधी मायाची मांडतोय, पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले. म्हणून बुवा विषय काय आहे, फक्त हा भेद आहे, ही मजा आहे, सारीपाटात खेळ आहे आज तुमचा. आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा, राधेचा आणि या माझ्या कानाचा गवळीचा विषय गातोय आज पण शाहीराणा गवळीचा विषय हा प्रेमातच येतोय. त्यांचा प्रेमात बरोबर गेम कसा करतो तो फक्त ऐका. म्हणून शाहीर लिहून घ्या, जो हवा येतो तेव्हा नको टाका, नाही करून त्या बाहेर उन्हात फेकून, त्याला पाऊस पण नाही आता. म्हणून गवळीचा विषय गातोय म्हणायचा आहे, काय लक्ष असावं. दिलेले वचनातील कान आम्ही कधी नाही घसरले. पूर्वजन्माचा प्रिय सखा तुला नाही मी विसरले. अरे युगा युगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुलाच वरले. आपले अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजरामर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कुणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेचं आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही, कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठी होते, तरी सुद्धा जीवापार या अंतःकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर आता म्हण भर गटारी करून तूच म्हणते गटार मला पाखरा आझाद केलं. आग लागली आता समजा मला वाशाड पडला प्रे गाडा लावून टाकायचं लक्ष्या आहे ना, जल्ला कसला प्रे काय बाजारात एक भेटतो आम्ही प्रे. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ही माझ्या राधेने आणि तिच्या कानाला म्हणून म्हणायचं आहे. काय बघा, म्हणून बुवा प्रेम लय बेडा ये प्यार तो है एक धोखा इसलिए मैंने दिल को रोका. प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना, तेव्हा बुवा माणूस न पिराना पण साला म्हणतो मला टेन्शन आला आहे. न पिणारा पण बघावा तो 7:45 आधी त्याची गाडी तराट त्याला लेजिम केलं तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा, वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी आहे तूच माझ्या या धानी मणी. हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी राधा राणी. वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या बाजूनी माझं नाही रे कुणी आहे तूच माझ्या गाणी म्हणी. हो वेडी झाली वृंदावनी
वृंदावनी राधा राणी वेडी झाली 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 वृंदावनी राधा राणी या राणा मनाला विचारू कुणाला कधी येईल माझा सखा श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी या भोळ्या मनाला प्रीतीच्या क्षणाला किती समजावूनी तू येणार घरी किती समजावूनी तू येणार घरी किती समजावूनी तू येणार घरी जीव वाळून टाकीन माझा तूच आहे माझ्या हृदयाचा राजा नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी प्रीत आहे रे माझी जुनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 तुझ्यासाठी मी झुरते देहवान हरते नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते यात आहे का माझा तू सांग रे पुन्हा आहे का माझा तू सांग रे गुणा यात आहे का माझा तू सांग रे गुणा तूच केला आहे राधे शिवाला नको बदलू आता तू साईराला यमुनातली वाजवे बासरी बेधुंद होऊन या क्षणी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला ताना तुझ्या वाचली माझा नाही रे कुणी आहे तूच माझ्या ज्ञानी मनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वेडी झाली वृंदावनी राधा राणी. आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसा इंजेक्शन डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो तुम्ही काय काळजी करू नका.
फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवडता घ्या. कारण विषय कसा आहे, वेळ इथं कुणाची बंधन कुणाच्या बापसाची देणेकरी नाही. वेळेला मात्र महत्व दिलं पाहिजे. आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझी काढायची ते आल्यावर अगदी खतम टाका पहिल्या बारीपासून, काय हाय काय करू नका म्हणावं. आणि म्हणून विषय आहे की कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार एक फॉर आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय असं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं. ते म्हणतात काय तो झल्ला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा. आज एक नवीन बाजू देतो या समाजाचं साक्षी. सन्माननीय आमचे संदीपजी सावंत महोदय अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. ग्रंथ उपासक आहेत, अभ्यासू आहेत. पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. आज या विषयाला चंपल मित्रांनो 9 वर्ष झाले. पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतोय. शाहीर त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच त्या ग्रंथाचं नाव आहे. गोवा बक्षीस आलेलं आहे. प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवणीसाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. बघा शाहीर जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शाहीर ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यासू आहात, वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर आहात शाहीर. आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा. कुठंच बॉक्स नाही, सगळा ओपनच आहे ना. चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र जिनाम बुवा. आणि म्हणून लय भारी माणूस म्हणून मी उगाच म्हणत नाही, इज माय बेस्ट फ्रेंड. पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाली त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व, माझं लय जीवलग दोस्त. कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं, आम्ही शेंडेवालं, पण बुवा म्हणून मग अशी म्हणतात तुम्ही पण दांडेवाला आणि आम्ही पण बॅटवालं. हो जाऊ काय करू. आणि म्हणून विषय काका प्रश्नपदाचा एका मुद्द्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय. शिका हो धडा प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. ओ झिनांबुवा काय म्हणतो ऐका. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा. हो म्हटल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका, शाप टाका नाहीसा करून. म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं शाहीर विषयाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड खाय भेटतील वर झाडावरचा. म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं नाही तर घरी न दांडी बोलते. संघासाठी खास न बोलता शिरोवरती तंबून परत दिले शाहीर देवेंद्र जिनाम. म्हणून म्हणतोय नाही तर घरी न दांडी बोल, नाही तर घरी न दांडी बोल, सभाला नात चालीन धूळ, घरी न दांडी बोल, सभाला नात चालीन धूळ, घरी न दांडी बोल, सभाला नात चालीन धूळ, घरी न दांडी बोल, सभाला नात चालीन धूळ. आहे बुवा तुमचं मोठं घराणं, बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं. गुरुन तुमच्या जाहो शरण, गुरुन तुमच्या जाहो शरण, गुरुन तुमच्या जाहो शरण. दिली बाजू नका हो लाजू, दिली बाजू नका हो लाजू.
घेतलंय खूळ का लावून घेतलंय तुम्ही शोधा होत्याचं मूळ तुम्ही शोधा होत्याचं मूळ नाहीतर करीन दांडी तुम्ही शोधा होत्याचं मूळ नाहीतर करीन दांडी तुम्ही शोधा होत्याचं मूळ नाहीतर करीन दांडी शोधा होत्याचं मूळ नाहीतर करीन दांडी हो गुरुज्ञानाचा शिका हो धडा आणि कृष्णाचा माझा दावा हो छडा आहे तुझुना सोडतोय पुन्हा आहे तुझुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा होत्याचा मूळ तुम्ही शोधा होत्याचा मूळ करीन दांडी सबारा कसं झाली 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 वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेला आहे नवा माऊली एका दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी तुमची माफी मागतो अगदी मनापासून आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या पिढीसाठी मित्रांनो जे मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र चिमनबुवा त्यांनी देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी करा शाहीरांना देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम पिढीच्या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद.